झोपते तो. तर मित्रांनो, या वाड्यात परत तुम्ही कधी तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्लॉग हा आपल्या वाडीत असलेल्या ऐतिहासिक वाड्याबद्दल आहे आणि तो वाडा आपल्याच बंड्याचा आहे. तर आता मी त्या वाड्याच्या दिशेने जातोय. हा वाडा एकदम पुराण्या काळातला आहे, एकदम त्याची हे भारीच आहे, सगळं भारीच आहे. आणि हा बंड्या त्याची जपणूक करतोय, किती वर्षापासून त्या वाड्याला जपतोय. तर ही व्हिडिओ पुढे नक्की बघा. बंड्याला काय तोडतोस हे? बीच पाऊस जास्त पडतो ना म्हणून तोडतो जरा. मग त्याच्यानं काय होईल? पाऊस जाईल याचे अजून बहुत काम आहे. कितीतरी पण आहे अजून. हा भांड्याचा वाडा आहे आणि तिकडं आमची वरती अशी घरं आहे. आमच्या इकडचा माहोलच वेगळा आहे काहीतरी. हे म्हणजे कोणी यायला नको म्हणून बांधून ठेवलंयस की वाघ काय पण यालाच. हे काय बनवलंय? शेणखत. आणि यंदा दिवाळीला पोरांनी फटाके जराशी कमी फोडला नी ना. मग आवाज पण नाही एवढा आला फटाक्यांचा. काय सुरू आणि काय अजून एकदाच फोडून टाकायचं सगळं. ह्या बंड्याचा पूर्ण हे आहे पारड. केवढं हे केला ना ह्या वाडा, त्याचा एक नंबर वाटतंय तुझं परड. पाटून फुडून फिरवून दाखवतोय. आणि काय आहे परड्यात आहे तुझ्या? झाड कसलं रे? पपईचं. त्याला अजून लागलेत की नाही? काय नाही लागलेत रे अजून. काय लागलं नाही अजून, धरत नाही पपई. तर लावलंयस कधी? मग काल संध्याकाळी लावलं. मी आला काल पण मी आल तरी पण 1-1.5 महिना झाला असेल ना. 1-1.5 महिना याला. मग लागत का नाही आता? ते तर कापून टाक. हा लावला मुदा लाव. हा तोड चल. हा तोड. आहे कुत्र्यासारखी मारल तुला. हा बघ चढून बघ वागत काय बघ फक्त. तर मित्रांनो, आता बंड्याला चढतोय पपईच्या झाडावर. पोटलून म्हणजे हा चढ चल चल तोड. असू दे कधीतरी लागतील आपल्याला. कलम आहे. काय आहे? कलम. मी याला कलम आहे. हे इकडची पानं झंगली आहेत त्याची. काय काय ठेवतोस तुझ्या ह्याच्यात? लागलंय काय नाही बंड्याला एवढ्या ह्या वाड्यात काय आहे? काय माहिती सांगू काय सांग. 60 वर्ष झाली मी जपणूक करतो ह्या वाड्याची. मला तुला किती वर्ष झाली? मला 30. हा मग 60 वर्ष कसे काय? माझ्या आजा पंचायत रे सुरुवात केलेली. होय काय? अरे किती हे पूर बीर येऊन गेले. हा पाऊस पडला तर अजून बघ दगड हल्लाय नाही बघ. स्टील बॉडी. मला ती फाडी आहे. दगडच ना शेवटी. फाडी आहे ना. मग आलं दगड दगड ह्याला बोलतात. दगड ह्याला बोलतात. दगड हल्ले नाही बघ. हे बघ दगड हल्ले. आणि आता काय होते? अरे ती दगड म्हणजे इथं आणून ठेवलेली रे. आणि त्या बाजूच्या सायलेच्या पर्यंत पाणी किती येतं ना. ऐतिहासिक वारसा जपतोय मी आता त्याच्यात. पण ह्याच्यात आता कोण आहे? कोण आहे आता इकडं? मी असं ऐकलं इकडनं पोरं बिरं जातात ती अशी काहीतरी ऐकतात आवाज. म्हणजे अमावस्या पौर्णिमा इथं आवाज येतो. म्हणजे आज काय आहे? किंकाळण्याचा रडण्याचा आवाज येतो. आज आहे. आज होय आज हाय वाटतं. आज पौर्णिमा आहे. मग आज काय होईल की? आज सांगता येत नाही. कोण आणि येत नाही खाली. आम्हाला काय कधीच नाही. बंड्यादा बोलतोय हा वाडा झपटलेला हाय. काय बोलतोय बंड्यादा? अरे हा झपाटलेला वाडा आहे. हा संध्याकाळी येऊन तो एकटा बिरटा का. हा का डेंजर आहे. आवाज विचित्र आवाज. मी ह्या रस्त्याने किती फिरतो इथल्या. आम्हाला काय नाही खाली.
मग मला का नाही काय इतक्या दिवस मी फिरतोय. ते पहिलं आधी बघून घेतो पहिले, नंतर मग हा नंतर म्हणजे कधी नंतर. एकटा असलास ना हा तुला बघतो मग. मी असे किती वेळा एकटा मी फिरलो इकडे खाली. एकटा फिरलास म्हणून काय आलं, मग कधी काय होईल सांगता येत नाही पण. अजून काय 1989 ला बांधलेला. मी 1989 किती वर्ष झाली बघ. 1989 तिथपासून हा वाडा पडलाय ना. इंग्रजांच्या काळातलं बांधकाम आहे. मी आला 1989 मध्ये आपण स्वतंत्र झालो. तेव्हा आपण मस्तपैकी जीवन जगत होतो. तेव्हा या बांधलेला आहे. आणि इंग्रज कधीच गेले. इंग्रज तरी पण 40 वर्ष झाली इंग्रजांना तेव्हा जाऊन. तेव्हा बांधलाच तेव्हा. इंजिनिअरिंग अगोदर इथं काय होतं. अरे मेला जो सगळं तोडत राहणार. जंगल तोडीची आवड आहे. मेला तू घराच्या इथं तोडतोय, जंगलात नाही तोडत आहे. लागवड आणि जंगल तोड. आणि कचरा एक नंबर काढतो. आमच्या घरात ये काढायला. होय तेच काम आहे मला इथे. मग म्हणून तर कचरा काढतोय. आमच्याकडे पण ये बोललो फक्त. काय पण बोल, वाडा एक नंबर बांधला आहे का. गुरं काय झाली तुझ्या वाड्यातली. ऐतिहासिक वास्तू आहे त्याच्यामुळे मी तुझा वारसा जपतोय. मी आला एक नंबर लाख्या मॅन. अरे बंड्या दा एक गोष्ट तू नोटीस केलीस काय रे. तुला आवाज येतोय कुठचा तरी. कसला बघ जरा ऐक कसला येतोय इथं. राहण्याचा आवाज येतोय. होय ना काहीतरी वेगळंच वाटतंय रे. काय रे जरासं वेगळंच वाटतंय वाड्याचं. बंड्यादा मी आवाज पल ठरवू नका. आणि हा ब्लॉग इथेच संपवतोय. पार्ट 2 कधी लगेच येईल कधीतरी. तर धन्यवाद. सबस्क्राईब करा.